नाव नसलेलं गाव आणि ओळख नसलेली माणसं, काय ह्या गावाची व्यथा जाणून घेऊ आपण या व्हिडिओमधून. चला. नाव काय आहे मामा तुमचं? अशोक दिनकर वळणे. वळणे. हा. बरं, आता कुठं जाणं तुम्ही, काय काम चालू आहे तुमच्या आता सध्या? आता आमचं मजुरीचं काम चालू आहे. ते आता जे आम्ही आता जेवायसाठी सुट्टी केली होती. हां हां. मग आता जेवून परत जाणार का मजुरीला. मग किती लांब इथून? इथून जवळ आहे. बरं, म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात? हा, दुसऱ्यांच्या शेतामध्ये. बरं, तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन नाही? आमच्या स्वतःची जमीन आहे, पण ती पाण्यात गेलेली. त्याचं आपल्याला अजून काय भेटलेलं नाही. म्हणजे धरणाच्या पाण्यात गेलेली हा, जमीन. धरणाच्या पाण्यामध्ये अजून ते तुमच्या ताब्यात आले नाही म्हणायचं? आमच्या ताब्यात आलेली नाही. जिकडे मजुरी भेटेल तिकडे आम्ही काम करतोय. मजुरी भेटते तुम्हाला म्हणजे वर्षभर किंवा कसं असतं तुमचं दिवसभर? आता आम्ही 6 महिने वीटभट्टी जातो. 6 महिने असं शेती काम करतोय मजुरीने. जास्त राबवून नाही घेते ना? जास्त राबून घेतात. घेत सकाळी 5:30 तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ते काम चालू असते. म्हणजे आता तुम्ही उचल घेतली हा तर तुम्ही उचल घेतल्याच्या बदल्यात तुम्ही जेवढं काम करताय त्यांच्याकडे, हा, जे वर काम करतोय त्याचं आपल्याला ते वेगळे पैसे भेटतात परत. उचल तुम्हाला समजतं का बा आपले उचल आपल्या आता फेडलेले आपण? हा, मग ते आपल्याला तिथून पुढे ते त्यांच्या अंगावर पैसे निघतात आपले. भेटतात ना ते पैसे हा, आपल्याला? ते हिसाबाला भेटतात लास्टला. अच्छा, धन्यवाद. या वस्तीच्या कहाणीची सुरुवात होती 1983 ते 84 सालापासून. आणि 1983 ते 84 साली हुतात्मा बाबूगण जलाशय म्हणजेच आपलं डेंबे धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. आणि बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर जे पाणलोट क्षेत्रामध्ये येणारे जे गाव होते त्या गावाचं विस्थापन झालं. आणि त्याच गावांपैकी एक असलेलं आपलं मेन आंबेगाव गाव हे मूळ तालुक्याचं गाव होतं. तर त्या तालुक्याच्या गावाचं पण विस्थापन झालं. गाव विस्थापन झाल्याच्या नंतर जे राहिलेले जे वस्त्या होत्या त्यात प्रामुख्याने कातकरी समाजाच्या वस्त्या होत्या. त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं नाही. जवळपास आता त्या घटनेला 40 वर्ष होत आले जवळपास. तर शासनाने तिकडे काही लक्ष दिलं नाही. विस्थापन झालेल्या आंबेगावचा शिल्लक राहिलेला भाग म्हणजे ही कातकरी वस्ती, तर ही बोरगावच्या ग्रामपंचायतीला जोडणं अपेक्षित होतं. पण आता ह्या घटनेला जवळपास 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण ह्या गावाची अशी कुठली ओळख नाही, कारण की ह्या गावाला ग्रामपंचायत नाही. तर मग त्यामुळं काय होतंय की इथल्या लोकांचे ना आता ओळखपत्र तयार होते ना, यांना कुठल्या शासकीय योजनांचा लाभ घेता येतोय ना, की जन्म या मृत्यूची नोंद होती, कारण यांना कुठली ओळखच राहिलेली नाही. 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार हे जे शिल्लक राहिलेलं बुडी क्षेत्रापैकी जो भाग आहे जवळपास 10 हेक्टरच्या आसपास आहे. या कातकरी वस्तीमध्ये टोटल 47 कुटुंब आहेत आणि 26 घर आहेत. तर या 47 कुटुंबांपैकी काही घर एक घर मराठा समाजाचे, एक घर हिंदू महादेव समाजाचे आणि काही 4-5 घर ठाकर समाजाचे आणि उरलेले राहिलेले घर जास्तीत जास्त घर हे कातकरी समाजाचे आहेत. तर या गावाची टोटल जी लोकसंख्या आहे ती 207 आहे, ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही समाजाचे लोक राहतात. या शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामधील कुटुंबांपैकी काही कुटुंबांना आदिवासी विकास विभागाकडून घरकुलं बांधून दिली गेली, परंतु हे क्षेत्र कुठल्या ग्रामपंचायतीला जोडले नसल्यामुळं त्या घरकुलांची नोंद होऊ शकत नाही. आणि हे क्षेत्र कुठल्या ग्रामपंचायतीला जोडलेलंच नाही, त्यामुळं इथल्या कुटुंबांना कोणत्या प्रकारच्या नागरिक सुविधांचा फायदा होत नाही, पाण्याच्या योजनांचा लाभ घेता येत नाही, इतर बऱ्याचशा ज्या ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यांचा यांना लाभ घेता येत नाही. आता आपण जी वस्ती पाहिली ती वस्ती जवळच्या ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी गावकऱ्यांचा जवळपास 40 वर्षांपासून चाललेला संघर्ष, त्या संघर्षाला आता कुठे यश मिळत आहे.
त्या गावकऱ्यांनी केलेला संघर्ष आणि त्याला मिळत असलेलं यश याची जी कहाणी आहे ती लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.